नमस्कार मित्रांनो, आज आपण अग्निपंख स्कॉलरशिप एक्झामिनेशन 2026-27 बद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। ही शिष्यवृत्ती इयत्ता 1ली ते 10वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि स्टेट बोर्ड, CBSE, ICSE या कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतील विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात। या परीक्षेची निवड प्रक्रिया 2 टप्प्यामध्ये होते। पहिला टप्पा म्हणजे पेपर फर्स्ट, यामध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट, यामध्ये गणित, रिजनिंग, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि मराठी या विषयावर MCQ प्रकारचे प्रश्न असतात। हा पेपर फक्त प्राथमिक निवडीसाठी असतो आणि त्याचे गुण अंतिम मेरिटमध्ये धरले जात नाहीत। दुसरा टप्पा म्हणजे पेपर सेकंड, अकॅडमिक प्लस ॲप्टिट्यूड टेस्ट, यामध्ये गणित, इंग्रजी, रिजनिंग, सामान्य ज्ञान, मराठी आणि शालेय अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातात। अंतिम निवड फक्त पेपर 2च्या गुणावर आधारित असते। जर काही विद्यार्थ्यांचे गुण समान असतील तर पेपर 1चे गुण पाहिले जातात आणि तरीही समान असल्यास 10 गुणांची मुलाखत घेतली जाते। होय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर समान गुण असले दोन्ही पेपरला तर 10 गुणांची मुलाखत द्यायची आहे। अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा। धन्यवाद।